दरवाजे माझे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. तुमच्या दारामध्ये भाजप आलं तर तुम्ही त्यांना दरवाजे उघडे असणार का? ते घरी चहा प्यायला उघडे आहेत ना. राजकीय नाही. मझारवरती मी गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी शांतता झालेली आहे किंवा लोक कोणाच्या बाजूने आहेत हे तुम्ही असं ओळखा. कुठं असताना टीम 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 नाचत बसलेला सूचक असं दिसत होतं की सगळ्यांसाठी दरवाजे उघडे. आपल्याला काय म्हणायचं? ते फ्रेंडशिप डे आहे ना. त्या फ्रेंडशिप डेमध्ये दरवाजे माझे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. बहुत राजकीय आणि व्यक्तिगत असं दोन्ही याच्या पद्धतीने आहे. खरं तर सर तुम्ही फ्रेंडशिप डे वरती ट्विट केलेलं आहे. खरं तर सातत्याने अजित पवार सुद्धा बोलत होते की मी भाजप बरोबर जाणार नाही म्हणून वगैरे. मग तुम्हाला जर तुमच्या दारामध्ये भाजप आलं तर तुम्ही त्यांना दरवाजे उघडे असणार का? ते घरी चहा प्यायला उघडे आहेत ना. राजकीय नाही. राजकीय बनत आहेत बीजेपीला. ते तर मी अगोदरच जाहीर केलेलं आहे. सर महाविकास आघाडी सोबत आपली चर्चा होती किंवा उद्धव ठाकरे ते त्यांना तुम्ही उद्धवला विचारा. त्याच्यानंतर असणारा सोनिया गांधींना विचारा किंवा शरद पवारांना विचारा. ते त्याच्याकडे माझं उत्तर त्याच्याकडे नाही. ठाकरे गटाचं खरं तर मेळावा आहे संभाजी ब्रिगेड बरोबर. तुमच्यासोबत ठाकरे गट येणार होतं परंतु आता संभाजी ब्रिगेडवर संभाजी सोबत त्यांचा मेळावा सुरू आहे. कोणी कोणाबरोबर मेळावा घ्यावा हा त्याच्यात नाही का. कसं ब्रिगेडसुद्धा त्यांचं असतं एक अगोदरचं सत्तेतलं म्हणजे अलायन्स पार्टनर आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कोणी कोणावर मेळावा घ्यावा हा त्यांचा प्रश्न. सर मागं तुम्ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतली. येत्या 31 डिसेंबर असं ऑगस्टला आणि 1 सप्टेंबरला इंडियाची बैठक होणार आहे. याबद्दल ते त्यांनाच विचारायचं. तुम्ही मला विचारायचं नाही. सर खरं तर काल संपूर्ण मराठी ग्रंथसंग्रहालयाचा दिवस झाला. त्यावेळेस जे ज्येष्ठ साहित्यज्ञ भालचंद्र नेमाडे त्यांनी सांगितलं की सतीची पहिली प्रथा जी बंद करण्याचा जो मान आहे तो औरंगजेबाने केलेला असं त्यांचं वक्तव्य आहे. याकडे कसं पाहता? इतिहासकारांनी त्याच्यावरती उत्तर द्यावं. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये. आता तेही असणारे नेमाडे जी आहेत एक गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केलेलं असणारं विधान आहे. तेव्हा जो इतिहास आहे आणि त्यांना जसा जसा इतिहास कळतो तसं त्यांनी मांडलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. पण ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या संदर्भात जो काही वाद सध्या सुरू आहे कोणाला आहे? कोणी केला आहे? कोणाला इंटरेस्ट आहे? ज्याला इंटरेस्ट असतं तर हे बाहेर पडलं नसतं. कोणाची तरी सुपारी घेऊन असणारा विचारत जाऊ नका. आणि ज्या पद्धतीने लोकांनी हे केलं आहे मझारवरती मी गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी शांतता झालेली आहे किंवा लोक कोणाच्या बाजूने आहेत हे तुम्ही असं ओळखा. कुठं असताना टीम 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 नाचत बसलेला RSSची आणि बीजेपीची. बाळासाहेब ज्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा हा संपूर्ण मुद्दा गाजलेला हा म्हणून म्हटलं ना कोणाची तरी टीम 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 गाजवू नका. सर आज जयंत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतली. भाजपमध्ये ते जातील किंवा अजित पवार यांच्यासोबत जातील अशा पद्धतीची चर्चा सुरू. कोणाला माहिती आहे? जे बॉम्ब फुटणार होते ते मी अगोदर सांगितले. आता काय नाही. आता काय त्याच्यात चार राहिलेलं नाही. फुटो की न फुटो काय फरक पडत नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात आहेत की सत्ताधाऱ्यांना राज्यात दंगली घडवून आणायच्यात म्हणून. या विधानाकडे कसं पाहता? कोणाचं? वडेट्टीवार जे नवीन विरोधी पक्षनेते. कॉपी मास्टरचं कशाला मला विचारताय तुम्ही? हा कॉपी मास्टरचं असतं विचारू नका ना. ओरिजिनल काय असेल ते विचारा ना. कॉपी मास्टर आज हा जो काही मेळावा मुस्लिमांचे काय मुद्दे? एक शेवटचा मुस्लिमांचे काय मुद्दे आहेत? आजच्याशी त्यांना माझ्याशी बसायचं होतं. काही गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून मी त्यांना म्हटलं ठीक आहे रविवारी बसू आपण. मला आता कळेल काय त्यांचं आहेत म्हणणं. सर नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलंय. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते ह्यावेळेस तरी तुमच्या मताने काय असे मांडण्यात आलेले सत्ताधारी अधिवेशन येतं आणि जातं त्याच्यामुळे असं नवीन काही आहे. थँक्यू. शरद पवारांची भूमिका तुम्हाला संशयास्पद वाटते का? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी